लोकसभा निवडणुकांना घेऊन एक मोठी बातमी पालघर जिल्ह्यातून येते। हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं समजतंय। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना पालघर लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले होते। पवियाने भाजपाशी केलेली जवळीक तसंच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते। मात्र आता पक्षाने लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय। उमेदवार जरी जाहीर केला नसला तरी 2009 प्रमाणे उमेदवार गुलदस्त्यात ठेवून निवडणूक जिंकण्याचा चमत्कार पक्षनेत्यांनी व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेवल्या। सर्वच प्रमुख राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी सक्रिय झाले असून जोरदार तयारी करण्यात येते। विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात गेले असूनही त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। भाजपाने विधानसभा डोळ्यासमोर ठेवून संभाव्य उमेदवारांना पद देऊन कामे सुरू केली आहेत। तो देखील लोकसभा निवडणुकीच्या प्रकाराचा भाग आहे। पक्षाचे स्थानिक नेते राष्ट्रीय कार्यक्रम विविध आंदोलन करून भाजपासाठी वातावरण तयार करत आहेत। नुकतेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शहरात फिरून नागरिकांशी संवाद साधत मोदी प्रचाराची हवा तयार केली आहे। काँग्रेस स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम करून वातावरण तयार करत आहे। मात्र या राजकीय रणधुमाळीत वसई विरार शहरावर एका हाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडी पक्ष शांत होता। पक्षाने विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती। राज्यातही शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते। इतके दिवस राजकीय रणधुमाळीत शांत असणाऱ्या बवियाने आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्यात। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तसंच बविया आता रिंगणात उतरल्यानंतर इतर पक्षाचे दाबे दणाणले असल्याचं देखील पाहायला मिळतंय। कारण हितेंद्र ठाकूर यांचा राजकीय अनुभव हा दांडगा असल्याने तसंच एक हाती सत्ताही वसई विरारमध्ये असल्याने याचबरोबर पालघर मध्ये देखील त्यांची चांगलीच एक वर्चस्व असल्याने आता लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी स्पर्धा वाढणार आहे।